हुबळी धारवाड बायपासला मॅडमची गाडी आहे बघा, दिसत असेल समोर कर्नाटका पोलीस. बिगर टिपीचं येत जाऊ नका बरं का, फक्त तिने टिपी चेक केलाय, तो पण ऑनलाईन गाडी नंबर टाकून. पराकोटा नाही का आता. आवाज येतोय का मित्रांनो? झाला पंक्चर. हा कशी आहे पंक्चर? बरोबर 10 वाजलेत मित्रांनो. आपण सातारकर ढाब्यावरती जस्ट आंघोळ आणि पूजा उरकून घेतली. सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर मस्त अशी आपण साऊथची सिरीज एन्जॉय करत असाल आणि इथून पुढे राहिलेला हा शेवटचा ब्लॉग पुण्यापर्यंत न्यायचा आणि तळेगावला गाडी खाली करून द्यायची. तर चला, सगळं उरकलंय. आता चहा वगैरे घेतो आणि मग आपण आपली जर्नी सुरू करू. बघूया शेवटच्या ब्लॉगमध्ये आपल्याला काय काय हायलाइट्स कव्हर करता येतात. ब्लॉगाने सिरीज शेवटपर्यंत बघा आणि आपली सिरीज कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. चहा उरकला मित्रांनो आपला मस्तपैकी. आता चालू एकदा वजन पण करून घेऊ हिरीवरला पुढे गेल्यावरती. आणि मग नाश्ता नाही केला ऍक्च्युली मी. बघू आता नाश्ता चालू उरकता येईल, काही प्रॉब्लेम नाही. आपली अगरबत्ती मस्त अशी जळते बघा. अगरबत्तीचं पाकिट घ्यायचंय मला. ऑलरेडी याच्यात 2 अगरबत्त्या होत्या आणि माचीस त्या दिवशी गाडीमध्येच होता, इथंच राहिलं होतं. चला निघूया तिथून. हायवे पकडून आता काय चित्रदुर्ग, हुबळी, धारवाड, कोल्हापूर आणि पुणा. बोला गणपती बाप्पा मोरया. तर आता डायरेक्टली हिरीवरला पोहोचू. 15 किलोमीटरच हिरीवर आहे आणि मग तिथं जाऊन काटा करून घेऊ. कारण कसं आहे, हाईटचा लोड आहे, थोडा डाऊट येतोय. म्हणलं मग त्यापेक्षा चेक करून गेलेलं कधी फायद्याचं. कारण पुढे आपल्याला वजन काटा पण लागणार आहे, म्हणजे बॉर्डर लागणार आहे 4 नंबरने गेल्यावरती. अडाणीच्या काट्यावरती जो ओलो होतो बाबा, त्याच्या नादी लागणं चुकीचं आहे. त्यामुळं काटा करून जायचा. आणि हा सातारकर ढाबा जो आहे ना, तर इथं आंघोळ, जेवणाची किंवा पार्किंगला सेफ्टी राहण्याचा ऑप्शन चांगला आहे. म्हणून मी पण इथंच थांबतो. शक्यतो जर नाही थांबायला भेटलं तर मग चालू आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून निघत असतो. पण आता ॲक्च्युली पराठा नव्हता तो बोललं. म्हणलं आता डायरेक्ट जेवण आहे. म्हणलं मग जेवण काही सरणार नाही एवढ्या सकाळी. त्यापेक्षा आपला चहा मारला आणि आपली जर्नी झाली सुरू. पोहोचलो हिरीवरला. गाडी घेऊ आता सर्व्हिस रोडला. तिथं पुढं एक 500 मीटरवरतीच वजन काटा आहे. डायरेक्टली काट्यावरती जाऊन वजन चेक करून घेतो. पार्किंग करणं मना आहे. बरं मग हे काय मग कुठं करायचं पार्किंग स्टेशन बनवा की, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला, आम्ही लावू तिथं बिंदास. काटा करून घेतला मित्रांनो. आपल्या गाडीचं वजन किती आलं माहितीये का? पर्ची दाखवतो. बरोबर 2800 किलो आपल्या गाडीचं वजन आलंय. आणि आपली गाडी पास किती करते? 2825 किलो. पर्ची मी काढून घेतली कारण मला डाऊट होता प्रॉपरली की गाडी वजन दाखवतीये, गाडी झोला पण मारतीये, हाईट लोड पण आहे. नसती रिक्स काय कामाची. त्यामुळं आपला काटा करून घेतला आणि आता आपण बिंदास 4 नंबरने जाऊ शकतो. ठोकला वाटतंय. हा 4 नंबरने जाताना आपल्याला काही टेन्शन येणार नाही. अडाणी भाऊ माझ्याकडे सुद्धा पर्ची आहे. तू काय म्हणशील 50 किलो ओव्हरलोड येईल? अजिबात नाही. आमची गाडी 25 किलो कमी आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना मित्रांनो, कधी गाडी आपली ओव्हरलोड जाणवते तर काटा करून घेत चल. ते तुमच्याच फायद्याचं होतं. नाही तर RTO काय सुट्टी देत नाही कोणाला. त्यामुळं काटा करा मग पुढं निघा. आणि 50च रुपये जातात, जास्त काय नाही. बाहेर असल्यावरती आपल्या इकडंच 100 घेतलं जातं पुण्यात, मुंबईत. पण बाहेर घेतलं ना 50 रुपयात होतं. जास्तच कमी असेल तर टेन्शन फ्री, त्याला म्हणा 20-30 रुपये दे आणि नको देऊ पर्ची. पण आता हे कट टू कट आलंय म्हटल्यावरती आपण पर्ची हातात ठेवली, जेणेकरून कुठं आडावला म्हणला ओव्हरलोड येतं बाबा माझ्याकडं पावती आहे, मी काय ओव्हरलोड फाडू शकत नाही. किंवा आपण मग आपल्या साईडने बोलायला क्लिअर राहतो. तर टेन्शन फ्री झालो. आता चित्रदुर्गला पोहोचू मस्तपैकी. नाश्त्याचा बेत उरकून घेऊ. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जी धाकधूक असते ती कमी झाली ना मनातली, त्या टेन्शन फ्री होऊन जाते. 11:15 वाजले. आता घेऊ नाश्ता करून. चला काहीतरी घेऊया मागून, पहिलं खायला भूक लागली. ओके.
या मित्रांनो मस्त पैकी आजचा बेत लेमन राईसचा. चला या जेवायला. मस्त पैकी चटणी आहे, 2 मिरच्या. जीभ का जड व्हायला लागली माझी, जाणवत काही प्रॉब्लेम नाही. या मस्त पैकी लेमन राईसचा नाश्ता. आजचा नाश्ता खायचा, जेवणच. किती वाजले? 11:30. वा चला निघूया मित्रांनो. पोटात भर पडली, बरं वाटलं. 11:30 झालेत, 11:38 झालेत. आता सरळ सरळ 4 नंबर खेचून घेऊ डायरेक्टली बॉर्डर पर्यंत. डिझेल अजून हाय अर्धी टाकी, जवळ गेल्यावर भरता येईल. चला खेचूया गाडी. इथून हुबळी दाखवतंय, किती दाखवतंय? असं ना 250-300 किलोमीटर, टेन्शन नाही. दावणगिरी दाखवते बघा 69, हॉस्पेट 134 आणि मुंबई 790. काल दिवसभरामध्ये आपल्याला काय पाऊस लागला नाही, पण आता आपण हुबळीपर्यंत पोहोचलोय. बरोबर 4 वाजले आणि पाऊस चालू आहे. थोडा वेळ झाला पाऊस सुरू झालेला आणि आपण बरोबर बायपासला आलोय हुबळीच्या. हे बघा पावसाने मध्ये मी 2,500 रुपयाचं पण डिझेल भरून घेतलं. म्हणलं गाडी कट टू कट वजन आहे, तर डिझेल त्याच हिशोबाने भरावं. म्हणजे बॉर्डरपर्यंत जातावर टाकी परत रिझर्वच्या जवळ आली पाहिजे, म्हणून 2,500 रुपयाचंच डिझेल टाकलं होतं. हुबळी धारवाड बायपासला मॅडमची गाडी आहे बघा, दिसत असेल समोर, कर्नाटका पोलीस. गाड्या थांबवतात, फक्त गाडी नंबर टाकून टिपी आहे का तेवढं चेक केलं जातं आणि सोडते. बरं का बिगर टिपीचं येत जाऊ नका बरं का. फक्त तिने टिपी चेक केलाय, तो पण ऑनलाईन गाडी नंबर टाकून बस. बाकी काही विचारलं नाही, एकही डॉक्युमेंट्स विचारलं नाही. गाडीचे ना मटेरियलचे. गाडी नंबर पाहिला, चेक केला, ओके निघलो. मॅडम होते, सोडून दिलं लगेच. 5 वाजले 5. हे इस्माईल भाई आणि स्वराज्याचे मालक म्हणजे मामा. हिंड त्या दोघं सकाळ धरून मोकळ्या. हे असे कार्यकर्ते, हे लुंगी मास, लुंगी डान्स. सकाळपासून म्हणतोय थांबा, पण बाई काय थांबायला तयार नाही. दम्मा आलोय हो पुढं, कशाचं पळतोय आम्ही. चला चला चला. हे मामांची गाडी आणि इथं आपली गाडी. चहा पेलो म्हणलं आता निघावा. आणि आपली ताडपत्री मामांना दिली, मामांकडून पैसे घेता येतील. कसं आहे आपला CCTV. दिवस काय चाललंय, डॅश कॅम. इस्माईल भाई आणि इकडे मामांची गाडी. दोघांना फॉलो करा, दोघं युट्यूबर आहेत बरं का, तुम्ही बघत असाल त्यांचे ब्लॉग. रात्री आपण चेन्नईमधून निघालो आणि हे दोघं बँगलोरमधून निघाले होते. तर त्यावेळेसच मी मामांना सांगितलं होतं, म्हणलं एक काम करा, तुम्ही सातारकर धाब्यावरती थांबा, मी येऊन भेटतो तुम्हाला, मग जॉईंट होऊन बरोबर जाऊ. पण आपण येतवर म्हणजे रात्री मला त्या गोळ्या खाल्या असल्यामुळे झोप लागली, तर मी आपला 7 नंबरच्या एक्झिटलाच थांबलो आणि मग सकाळी उठून निघालो. तर हे मी पोचपर्यंत पुढे निघाले होते. म्हणलं मग जाऊ दे, यांना पुढे जाऊ दे डायरेक्टली. आता पुढे जाऊन थांबतील, तिथं थांबल्यावरती बघू. आता हे इथं मुल्ला ढाब्यावरती थांबले होते. वेलकम टू महाराष्ट्र स्टेट वजन काटा, अडाणी भाऊचा काटा. बाबा 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 फुल लाईन आहे. लय वाकडे तिकडे नको करायला, नाही तर पाटा यायचा हातात, कारण पाटे पडलेले असतात मऊ पावसाळ्यात. आता बघूया 2800 किलो आपल्या गाडीत वजन. ऑलरेडी काट्यावरती आपण कर्नाटका वेट ब्रिज वरती केलेलं आहे. आता इथं किती येत आहे ते बघूया. थांबा मला उतरू द्या.
2750. मी बाजूला सरलो, वजन डायरेक्ट कमी आलं की त्याला याच्यावरती जात त्याने राऊंड अपच करून दिलं. 2790. चला बरा कोटा नाही का आता. किती भरले? नंबर आहे का कोण आलम फकीर? ती इचलकरंजीचा कमेंट करते बघा. हा आहे का बघायला लागेल. बघा राव आपलं ती सांगल जेवण कुठं चांगलं भेटतं. या मित्रांनो, कोल्हापुरी तांबडा पांढरा स्पेशल मामा आणि इस्माईल भाई बरोबर. आजचा आमचा बेच आहे संध्याकाळचा. बरोबर 10 वाजले. चला जेवण उरकून घेऊ. आवाज येतोय का मित्रांनो? झाला पंक्चर हा. आपल्याकडे स्टेपने हाय स्पेअरला म्हणून टेन्शन नाही. जॅक लावला पाहिला आणि आपण पोचले डायरेक्टली तळेगावला. आणि सोल लॉजिस्टिक गाडी खाली करायला आलो डायरेक्ट. तर आता पंक्चर काढतो पहिली, कारण आपली गाडी खाली व्हायच्या आधी हा एक कंटेनर लोड होणार आहे. मग त्याच्यानंतर आपला नंबर आहे आणि त्यात पोचल्या झाला आपला टायर पंक्चर. कशी आहे पंक्चर? झालंय मित्रांनो आपल्या स्टेपने बदलून जॅक काढला. आणि काल रात्री आपण जेवल्यानंतर मग कराडच्या तिथं झोपलो होतो. मग सकाळी डायरेक्टली निघालो आणि कंपनीत येऊन थांबलो. बघा ना केवढी मोठी सिरीज झाली आपली. पुण्यावरतून मँगलोर, मँगलोरवरतून चेन्नई, चेन्नईवरतून पुणे. आणि कुठं मध्ये काय प्रॉब्लेम झाला नाही. आणि आत्ता आपल्या गाडीचा 98,000 किलोमीटर रनिंग झालं आहे टोटली. 13 महिने झाले टोटल. 13-14 महिने, 14 महिना सुरू झाला आहे. तर एवढं रनिंग झालं आहे. आणि टायरने आपल्याला याच्या आधी कधी पंक्चर झाला होता माहिती आहे का? तर आपण कलकत्ता ट्रिपवरती चाललो होतो त्यावेळेस. त्याच्यानंतर आज झाला आहे. तर अजून टायरची कंडिशन चांगली आहे. पण जो काय आता तो नट बोल्ट गेला ना, मग त्याला स्टेपनीला ठेवा. आणि स्टेपनीचा नवा टायर आहे, कारण सगळा लोड त्याच टायरवरती असतो. किन्नर साईडचा मागचा टायर तोच खातो. कारण मी मागच्या वेळेस ज्यावेळेस 50,000 किलोमीटरला टायर रोटेशन केलं होतं ना, त्यावेळेस तो काढून फ्रंटला ड्रायव्हर साईडला टाकला होता. आता हा एक आहे, आता तो स्टेपनीला गेला, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. अजून चालतील 25-30,000 किलोमीटर तर आरामात खेचून येतील. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आणि मस्त अशी आपली सिरीज संपत आली. आता गाडी खाली करून घेऊ आणि मग डायरेक्टली घरी जाऊ. आणि पुढचं सिरीज मग सोमवार मंगळवारी बघू कोणतं सुरू करायचं आहे ते. तर कशी वाटली सिरीज ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.